फंजाई हे कॉस्मोपॉलिटन असतात, ऑलमोस्ट एव्हरीवेअर आपल्याला सगळीकडे उगवलेले दिसतात. एअर, वॉटर, सॉइल्स, ॲनिमल्स, प्लांट्समध्ये असतात. त्यांची ग्रोथ फेवरेबल कंडिशनमध्ये होत असते. त्याच्यासाठी कंडिशन कशी लागते तर वॉर्म आणि ह्युमिड ही लागत असते जिथे ते उगवतात. आता ह्याचं सिम्बायोसिस ऑफ फंजाई बघताना दोन्ही स्पेसिसला फायदा होत असतो सिम्बायोसिसमध्ये. म्हणजे कसं तर लायकेनमध्ये फंजाई आणि अल्गी टाकलेली आहे आणि मायकोरायझामध्ये फंजाई आणि रूट ऑफ हायर प्लांट्स टाकलेलं आहे. सिम्बायोसिस म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे एकत्र राहतात आणि एकमेकांना फायदा देतात. त्यांना सिम्बायोटिक असोसिएशन असे म्हणत असतात. त्याच्यामध्ये एक आहे लायकेनमध्ये होतं, एक मायकोरायझामध्ये होतं. लायकेनमध्ये होत असताना फंजाई आणि अल्गीमध्ये होतं आणि मायकोरायझामध्ये होताना हे फंजाई रूट्स ऑफ हायर प्लांट्समध्ये होत असतं. तर यांचं स्ट्रक्चर कसं असतं आता आपण बघूया. फंजाई हे कसे असतात, युनिसेल्युलर असतात. एकच सेल असते त्यांच्यामध्ये, एकच सेल असते. आणि काही असतात ते मल्टीसेल्युलर असतात. जे युनिसेल्युलर असतात ते यीस्ट असतात आणि जे मल्टीसेल्युलर असतात ते मोस्टली बाकीचे सगळेच येतात. तर ह्याच्यामधला हे जे मल्टीसेल्युलर आहेत ना, ह्याचा आपण एक पार्ट उचलून घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये काय आहे, फिलामेंट्स असतात अलग. ते एक फिलामेंट आपल्याला अशी दिसते, हायफी. ह्याला म्हणतात हायफी. आणि या हायफीचे जे नेटवर्क बनतं अलग अलग त्याला काय म्हणतात, मायसेलियस म्हणतात. हायफीच्या नेटवर्कला मायसेलियस म्हणतात. मल्टीसेल्युलरमधलं आपण एक फिलामेंट घेतलं तर एका फिलामेंटला हायफी म्हणतात, त्याच्या नेटवर्कला मायसेलियम असं म्हणतात. आता आपण हायफी बघूया. काही हायफी ह्या कशा असतात, अशा असतात, काही हायफी ह्या ब्रँचड असतात. तर यांच्यामध्ये डिव्हिजन नाही आहे, यांचे न्यूक्लियस ओपन आहेत. कधी असतात हे तर सिनोसायटिक कंडिशनमध्ये असे असतात. ह्या अनब्रँच्ड असतात, सेप्टेटेड असतात, मल्टीन्यूक्लिएटेड असतात. यांचे एक्झाम्पल काय आहे, फायकोमायसेटिस. आणि ज्या ब्रँच्ड असतात त्या ह्या सेप्टापासून बनलेली असतात, सेप्टेट असतात, ब्रँच्ड असतात. न्यूक्लियस यांचे बघा क्लोज्ड आहेत. ह्याचे एक्झाम्पल्स आहेत अस्को, बॅसिडियोने, ड्युटेरियोमायसिटिस. हे फंजाईचे एक्झाम्पल्स आहेत. आता मिक्सोमायकोटिना आणि युमायकोटिना. मिक्सोमायकोटिना आणि युमायकोटिनामध्ये बघा सेल वॉल नसते, ह्याला फॉल्स फंजाई असे म्हणतात. याचे एक्झाम्पल आहे स्लाईम मोल्ड. आणि दुसरं युमायटिनामध्ये कसं असतं, सेल वॉल असते, ह्या ट्रू फंजाई असतात. ह्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, फायकोमायसेटस, अस्कोमायसेटस, बॅसिडोमायसेटस आणि ड्युटेरोमायसेटस. आता रिप्रोडक्शन ऑफ फंजाईमध्ये बघताना बघूया आपण. हे काय आहे, एक हॅप्लॉइड गॅमेट आहे, दुसरं हॅप्लॉइड गॅमेट आहे. ह्या दोघांचं फलन झालं की आपल्याला डायरेक्ट झायगोट भेटतो. बट डायरेक्ट झायगोट न भेटता मध्ये काय कंडिशन होते, ह्या दोन हॅप्लॉइड गॅमेट्सपासून एक डिप्लॉइड झायगोट बनतं. ह्याला काय म्हणतात, डायकॅरियॉन. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट परत आपल्याला झायगोट मिळतो. तर ही जे डायकॅरियन बनतं ना काही वेळासाठी, हे अस्कोमायसेटस आणि बॅसिडोमायसेटसमध्ये आढळतं आणि बाकीचे जे दोन आहेत ते उरलेल्यामध्ये आढळतात. आता बघा अस्कोमायसेटस सॉरी. तर अस्कोमायसेटसमध्ये काही कॉप्रोफिल्स असतात, काही सॅक फंजाई असतात. कॉप्रोफिल्स जे असतात ह्या कावडंगवरती वाढणारे असतात आणि काही सॅक फंजाई असतात. नंतर डिटेरोमायसेटसमध्ये काही इम्परफेक्ट फंजाई म्हणून ओळखलं जातं, किंवा डिटेरोमायसेट यांनाच इम्परफेक्ट फंजाई असं म्हणतात. ह्या यांच्यामध्ये ओनली सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतात. बॅसिडोमायसेटसला दुसरं नाव काय आहे, ब्रॅकेट फंजाई किंवा पफ बॉल्स. बी वरून बॅसिड लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर स्पोर्स ऑफ फंजाई. फंजाईमध्ये काही स्पोर्स असतात ना, असेक्शुअल असतात, काही सेक्शुअल असतात. लक्षात कसं ठेवायचं बघा, ट्रिक्स कसं आहे. आपल्याला माहिती आहे बॅसिडोफोर्स, एस्कोमायसिटिस, फायकोमायसिटिस आणि डिटेरोमायसिटिस ह्या 4 फंजाई आहेत. तर त्यांच्यातले स्पोर्स कसे लक्षात ठेवायचे, क्वेश्चन येतो याच्यावरती. ट्रिक आहे काय, बस AC मध्ये बसून फिजिक्सचा DC पांडे वाचायचं आहे. बस AC मध्ये बसून फिजिक्सचा DC पांडे बुक वाचायचं आहे. बसचा हा पार्ट वेगळा ठेवायचा आणि उरलेला हा पार्ट वेगळा ठेवायचा. फक्त बसमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, उरलेल्या 4मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आता बसमध्ये बघा पहिलं बॅसिडोस्पोर,
मध्ये अस्कोस्पोर आणि एस फॉर सेक्शुअल, म्हणजे बॅसिडोस्पोरमध्ये अस्कोस्पोर्स असतात. दुसरं एसीमध्ये बसून एवरनं अस्कोमायसिटीस आणि स्पोर कुठला आहे, कॉनिडिओस्पोर्स आहेत. फिजिक्समध्ये पी फॉर फायकोमायसिटीस, स्पोर कुठला आहे, स्पोरेंजिओस्पोर आहे. हे स्पोरेंजिओस्पोरचं अजून 2 भाग पडतात, झूस्पोर आणि अप्लानोस्पोर. झूस्पोर कधी, जेव्हा हे मोटाईल असतात, आणि अप्लानोस्पोर केव्हा असतात, जेव्हा हे नॉन मोटाईल्स असतात. आणि डी.सी. पांडे वाचायचं तर डी फॉर डिटेरोमायसिटीस आणि स्पोर कुठला आहे तर कोनिडिओस्पोर आहे. बस एसीमध्ये बसून फिजिक्सचं डी.सी. पांडे वाचायचं आहे. आता हे स्पोर कसे प्रोड्यूस होतात, तर काही इंडोजेनियस असतात आणि काही एक्झोजेनियस असतात. जे आत बनतात ते इंडोजेनियस असतात आणि जे बाहेर बनतात ते एक्झोजेनियस असतात. बाहेर म्हणजे कुठे, छतावर बनतात, बाहेर छतावर बनतात. बाहेरून बेसिडिओ, छतावरून म्हणजे कॉनिडो, सी फॉर छप्पर, सी फॉर छप्पर, छतावर. बेसिडिओ आणि कॉनिडो एक्झोजेनियस असतात, बाकीचे सगळे उरलेले एक्झोजेनियस असतात. बॅसिडोस्पोरमध्ये अस्कोस्पोर मार्फत सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. बाकी अस्कोमायसिटीसमध्ये कॉनिडोस्पोरनी असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. फायकोमायसिटीसमध्ये सेप्रोजिनियस स्पोरनी असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि डिटेरोमायसिटीसमध्ये कॉनिडिओस्पोरनी असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आता फंजाइलचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आपल्याला, त्याच्या ट्रिक्स बघूया आपण. फायकोमायसिटसमध्ये राम लक्षात ठेवायचं, रापासून रायझोपस, अल्बुगो, म्युकर, रायझोपस. फायकोमायसिटीसमध्ये काय आहे, राम आहे, रापासून रायझोपस, अपासून अल्बुगो, एमपासून म्युकर. आता रायझोपस, अस म्हणजे यूएस म्हणजे लोक काय खातात, ब्रेड, पिझ्झा वगैरे खातात, म्हणजे रायझोपस ही काय आहे, ब्रेड माउल्ड आहे. त्याच्यानंतर अल्बुगो एल म्हणजे काय, ॲल्युमिनियमचे काय असते, कढई, आणि आपण कढईमध्ये काय करतो, मोहरीच्या तेलाचा तडका मारतो. मस्टर्ड तेल, पॅरासिटिक ऑफ मस्टर्ड, अल्बुगो इज अ पॅरासिटिक ऑफ मस्टर्ड. ॲल्युमिनियम, कढई मारला, मोहरीचा तडका. आणि तिसरं आहे म्युकर. त्याच्यानंतर बॅसिडोमायसिटीस बघूया, याचे एक्झाम्पल्स बघा. बासी मशरूम अगर सुमित खाईल तर त्याला उलटी होईल, मग तो पाणी पिईल तर उलटी थांबेल, रुकेल. बासी मशरूम अगर सुमित खाईल तर उलटी होईल, मग पाणी पिईल, मग उलटी रुकेल. बासीवरून बॅसिडोमायसिटीस लक्षात ठेवायचं. मशरूम आलं, अगारवरून ॲगॅरिकस, सुमितवरून स्मट, उलटीवरून उस्टिॲगो, पाणीवरून पुसिनिया आणि रुखवरून रस्ट लक्षात ठेवायचं. ओके, तर बॅसीवरून बॅसिडिस आला. आता ह्या दोघांचे 2 भाग करायचे. मशरूमचं एक्झाम्पल आहे ॲगॅरिकस, स्मट कसं असतात, उस्टिॲगो, आणि पुसिनिया हे रस्ट आहे. पुसिनिया, भुईमुगावरती रोग पडतं बघा, पुसिनिया. पर्सेनिया, मॅडम पर्समध्ये भुईमुगाच्या शेंगा ठेवतात आणि खातात, भुईमुगा पर्सेनिया हा रस्ट रोग आहे. हे त्याचं एक्झाम्पल येतं. म्हणजे बासी मशरूम अगर सुमित खाईल तर उलटी होईल, मग पाणी पिईल, मग ती थांबेल, रुकेल. बॅसिडोमायसिटीस, मशरूम अगरवरून ॲगॅरिकस, सुमितवरून स्मट, उलटीवरून उस्टिॲगो, पाणीवरून पुसिनिया आणि रुकवरून रस्ट. मशरूम, ॲगॅरिकस, स्मट, उस्टिॲगो, पुसिनिया, रस्ट. आफ्टर दॅट थर्ड आहे डिटेरोमायसिटीस. आता ड्युटेरोमायसिटीसमध्ये बघा, तर ड्युटेरोमायसिटीसचे एक्झाम्पल कशा लक्षात ठेवायचे तर त्याचे एक्झाम्पल बघा, कोलॅक्टोट्रिचम, अल्टेरेनेरिया आणि ट्रायकोडर्मा. तर ड्युटेरोमध्ये टी आहे, ह्याच्या स्पेलिंगमध्ये पण टी आहे. बाकीचे आपण लक्षात ठेवलेले आहेत, तर हे पण लक्षात ठेवायची एवढी काही गरज नाही, तर लक्षात येऊन जाईल एक्झाममध्ये. आणि फोर्थ वन आहे अस्कोमायसिटीस.
मायसेटिसमध्ये काय येतं, पेनिसिलियम, ईस्ट, अस्पेरेजिलस, क्लॅव्हिसेप्स, मॉवेल्स, ट्रॅफल्स, न्यूरोस्पोरा. न्यूरो म्हणजे ह्याचा उपयोग जेनेटिक वर्कमध्ये होतो. टफल्सच्या यूजमध्ये बेकरीमध्ये होतो. इडिएबल्स नाही का, इडिएबल्स केक्स टफल्समध्ये असं लिहिलेलं असतं. आता ब्लॅक मोल्ड्स म्हणजे म्युकोरल्स असतात. ब्ल्यू मोल्ड्समध्ये पेनिसिलिन असतात. ग्रीक मोल्ड्समध्ये एस्पेरलिजियस आणि पेनिसिलियम असतात. ह्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. तर आपण आतापर्यंत काय बघितलं, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय यांचे एक्झाम्पल्स आपल्याला पेपरला येतात. आता आपण नेक्स्ट बघूया, काही असतात व्हेरियस, काही असतात प्रियॉन्स, काही असतात व्हेरिओइड्स. तर व्हेरियस हे प्रोटीन प्लस न्यूक्लिक ॲसिडपासून बनलेले असतात. त्यांच्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये एकतर RNA असतो किंवा DNA असतो. प्रियॉन्स हे ओन्ली प्रोटीन्स असतात आणि व्हेरिओइड्स ओन्ली न्यूक्लिक ॲसिड असतात, म्हणजे फक्त RNA किंवा फक्त DNA असतात. आता व्हायरसेस कसे असतात, ते असेल्युलर असतात, ऑब्लिगेट पॅरासाइट असतात आणि लिंक बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग असतात. व्हायरस हे डेड व्हायरस असतात. जेव्हा ह्यांना एखादी सेल भेटते तेव्हा ते त्या सेलवर जाऊन जिवंत होतात. म्हणजे आता एखादा डेड व्हायरस आहे जो माझ्या हाताच्या स्क्रीनवरती आला आणि हाताच्या स्किनवरून माझ्या तोंडावाटे किंवा श्वासावाटे, हा मी सपोज नाकाला हात लावला तर श्वासावाटे माझ्या लिव्हरमध्ये इन्सर्ट झाला किंवा हातावाटे तोंडावाटे स्टमकमध्ये इन्सर्ट झाला, तर तिथे त्याला सेल भेटली तर तो जिवंत होणार. तर ह्याच्यामध्ये व्हायरसेसमध्ये काही सायंटिस्ट आहेत बघा. दमित्री इवानोस्काय यांनी काय सांगितलं, MD सांगितलं त्यांनी. मोझाईक डिसीज इन टोबॅको त्यांनी सांगितलेलं आहे. दमित्री इवानोस्कीने काय सांगितले आहे, मोझाईक डिसीज इन टोबॅको. आता लक्षात कसं ठेवायचं, तर टोबॅकोमध्ये तंबाखू असते. आपण सिगरेट ओढतो, सिगरेटमध्ये तंबाखू असते. सिगरेट ओढली की काय, धूर निघतो आणि धूर कुठे जातो, हवेत जातो, स्कायमध्ये जातो. तर दमित्री इवानोस्की स्काय टोबॅकोचा धूर, असं लक्षात ठेवायचं. दमित्री इवानोस्की टोबॅको, मोझॅको डिसीज इन टोबॅको. त्याच्यानंतर BW बिजेरिनेक, लक्षात कसं ठेवायचे, बिजेरिनेक यांनी काय केलं, व्हायरसला नाव दिलं, नेमिंग ऑफ व्हायरस, आणि कंटेजिनियम व्हिबियम फ्लुइडियम, म्हणजे याच्यामध्ये इन्फेक्शियस लिव्हिंग फ्लुइड असं सांगितलं. तर व्हायरस हा आहे ना, हा वीरू आपला वीरेंद्र सेवाग लक्षात ठेवायचा. तो कोणासोबत खेळायचं, असं भज्जीसोबत खेळायचा. भज्जी वीरेंद्र सेवाग. BM बिजरिनेक, नेमिंग ऑफ व्हायरस. आणि NM स्टॅनली यांनी काय केलं, क्रिस्टलायझेशन ऑफ व्हायरस केलं. व्हायरसचं क्रिस्टलाइज केलं त्यांनी, क्रिस्टलाइज बनवलं. आता व्हायरसचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, हे आहे न्यूक्लिक ॲसिड, याच्यामध्ये RNA DNA असतात आणि याचं प्रोटेक्शनसाठी बाहेर असे एक कॉस्मोस्फिअरची ही असते, शीत असते. ह्या कॉस्मोस्फिअरलाच काय म्हणतात, कॅस्पियड कोट असे म्हणतात. का, तर हे जे आतमध्ये जे आहे ना न्यूक्लिक ॲसिड, याच्या प्रोटेक्शनसाठी, न्यूक्लिक ॲसिडच्या प्रोटेक्शनसाठी एक कॅस्पियड कोल असते, मेडअप ऑफ मेनी कॅस्पोस्पोर्स, खूप साऱ्या कॅस्पोस्पोरनी बनलेली असते. काही हेलिकल असतात, काही पॉलिहेड्रस असतात. टोबॅको TMEमध्ये हे हेलिकल असतात, इतर ठिकाणी पॉलिहेड्रल असतात. तर व्हायरसेस सेल इन्फेक्ट करतो विथ द हेल्प ऑफ न्यूक्लिक ॲसिड. व्हायरसला काय करतो, हा सेलला इन्फेक्ट करतो विथ द हेल्प ऑफ न्यूक्लिक ॲसिड. आणि मग आता न्यूक्लिक ॲसिड इम्पॉर्टंट आहे, तर न्यूक्लिक ॲसिडच्या प्रोटेक्शनसाठी कॅस्पिड वॉल असते. याला काय म्हणतात, कॉस्मोस्पोर कोट. ह्याची अरेंजमेंट एक हेलिकल असते, एक पॉलिहेड्रल असते. हेलिकल कुठं असते, तर टोबॅको मोझॅइक व्हायरसमध्ये हेलिकल असते आणि बाकी ठिकाणी पॉलिहेड्रल असते, जी बॅक्टेरियोफोजमध्ये पॉलिहेड्रल असते. आता बघा, व्हायरसेस काही असे असतात, काही असे असतात, काही असे असतात. मी मुद्दाम असं काढलेलं आहे. तर प्लांट व्हायरस कसे असतात, सिंगल स्टँडर्ड RNA. ॲनिमल व्हायरस कसे असतात, काही सिंगल स्टँडर्ड असतात, काही डबल स्टँडर्ड डबल स्टँडर्ड RNA असतात, काही डबल स्टँडर्ड DNA असतात ॲनिमल्समध्ये, आणि बॅक्टेरियामध्ये डबल स्टँडर्ड DNA असतात. प्लॅन्टमध्ये सिंगल स्टँडर्ड RNA, ॲनिमलमध्ये सिंगल स्टँडर्ड, डबल स्टँडर्ड RNA किंवा डबल स्टँडर्ड DNA, आणि बॅक्टेरियामध्ये डबल स्टँडर्ड DNA असतात. व्हायरसेस काय करतात, तर व्हायरसेसमुळे डिसीजेस होतात ॲनिमल्समध्ये आणि प्लॅन्ट्समध्ये. ॲनिमल्समध्ये मम्स होतात, स्मॉल फॉक्स, हेट्रोपस, एड्स,
आणि प्लांट्समध्ये मोझेक फॉर्मेशन, लीफ रोलिंग, कर्लिंग, लीफ येलिंग, वेन क्लिनिंग, ड्रॉफिन आपण हे प्लांट्स च्या रोगा चॅप्टरमध्ये बघूया. नेक्स्ट आहे व्हेरिओइड्स. तर व्हेरिओइड्सला डिस्कवर कोणी केलं? T.O. डिनियरनी व्हेरिओइड्सला डिस्कवर केलं. त्याच्यावरून काय होतं? इट कॉजेस PSTD, पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज. व्हेरिओइड्स काय करतात? पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज कॉज करतात. आणि यांचं मॉलिक्युलर वेट कसं असतं? लो असतं. त्याच्यानंतर प्रियॉन्स म्हणजेच प्रोटीन्स, ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स. प्रियॉन्स साईज इज इक्वल टू व्हायरसची साईज. म्हणजे प्रियॉन्स म्हणजेच प्रोटीन्स, ह्याची साईज असते ही व्हायरसच्या साईज एवढीच असते. याच्यामुळे काय होतं बघा, आता हे कॉजेस इन्फेक्शियस. इट कॉजेस इन्फेक्शियस न्यूरोलॉजिकल डिसीज. तर काही कॅटलमध्ये होतात, काही ह्युमनमध्ये होतात. कॅटलमध्ये होणारे मॅड काऊ डिसीज किंवा BSE, बोवाईन स्पंजिफॉर्म इन्सेफॅलोपॅथी. काय होतं बघा, प्रियॉन्स काय करतात? इन्फेक्शियस डिसीज करतात. कॅटल्समध्ये मॅड काऊ डिसीज किंवा BSE डिसीज. आणि ॲनिमल्समध्ये क्रुझफेल्ड जेकब करतात. आता नेक्स्ट बघूया आपण लायकेन. सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन अल्गी अँड फंजाय. लायकेन काय करतात? सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन अल्गी अँड फंजाय. म्हणजे दोघंही एकमेकावर डिपेंड आहेत काही ना काही गोष्टींसाठी. आणि हे काय पोल्युशन इंडिकेटर्स आहेत. हे जास्त पोल्युशन असणाऱ्या ठिकाणी नाही राहत. झाडं वगैरे, थंड एरिया वगैरे अशा ठिकाणी राहतात. आता एक तुम्ही बघितलं, असं म्हणू शकता का आपण लायकेन दिल्लीमध्ये राहतील, दिल्लीमध्ये खूप सारं पोल्युशन असतं, तिथे नाही राहणार. तर हे काय करतात? सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन अल्गी अँड फंजाय. तर अल्गी काय करतात? 5 कॉम्बिनंट आहेत. हे काय करतात? फूड देतात फंजायला. आणि फंजाय काय मायकोबियॉन्ट आहे, ते काय करतात? शेल्टर, वॉटर, मिनरल, न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतात अल्गीला. अल्गी ॲटोट्रॉपिक आहे, फंजाय हेटरोट्रॉपिक आहे. ॲटोट्रॉपिक असल्यामुळे अल्गी काय करतं? फूड देतं फंजायला. आणि फंजाय हेटरोट्रॉपिक असल्यामुळे अल्गीकडून फूड घेतं आणि शेल्टर, वॉटर, मिनरल, न्यूट्रिशन देतं कोणाला? अल्गीला. नेक्स्ट पॉईंट, लायकेन. कवळ घटकानुसार लायकेनचे प्रकार कसे येतात? तर अस्कोलायकेन्स, ड्युटिरोलायकेन्स आणि बॅसिडोलायकेन्स. कवळ घटकावरून अस्कोलायकेन्स, ड्युटिरोलायकेन्स, बेसिडोलायकेन्स. आणि देन लायकेनच्या रचनेवरून त्याचे प्रकार कसे पडतात? तर क्रुक्टोज, फॉलिओज, फ्रुक्टिओज. क्रुक्टोज यांचा आडं झाड आणि खडकात असतो. एक्झाम्पल ग्राफीज, लिफॅनोरा, हिमॅटोमा. फॉलिओजचा आडं कुठे असतं? हे पाने असणारे आहेत, केसासारखी रचना असते यांची. आणि पॅरेमेशिया आणि कोलेमाचे एक्झाम्पल आहेत. आणि फ्रुक्टिओज झुडूपधारी आहेत, असे टाईपमध्ये. उस्निया, एलेक्टोरिया, क्लॅडोनिया ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. तर याच्यामध्ये क्वेश्चन काय येतो आपला? किंगडम सिस्टीमवरती क्वेश्चन येतो. 2 किंगडम, 3 किंगडम, 4 किंगडम. अर्लिएस्ट क्लासिफिकेशन अरिस्टॉटलने दिलं. नंतर 2, 3, 4, 5 किंगडम दिलं. नंतर विटाकरनी कसं याचं क्लासिफिकेशन केलं, त्यांच्या प्रॉपर्टीज काय होते, त्याच्यानंतर युनिसेल्युलर कोन, मल्टीसेल्युलर कोन, त्यांच्या सेल वॉल कसे असतात, न्यूट्रिशन कसं असतं आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपण मोनेरा बघितलं, म्हणजेच बॅक्टेरिया बघितल्या. यू बॅक्टेरिया, आर्किबॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया आणि मायक्रोप्लाझ्मा. त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. नंतर त्यांचे शेप्स बघितले, त्यांचे एक्झाम्पल्स बघितले. त्याच्यानंतर आपण बघितलं प्रोटिस्टा काय आहे? ते लिंक बिटवीन मोनेरा, फंजाय, प्लॅन्टी, ॲनिमेलिया. प्रोटिस्टाचे मग आपण एक्झाम्पल्स बघितले, टाईप्स बघितले. क्रायसोफाइट्सचे डायटम, डिस्मेट, डायनोफ्लॅजेट्सचं बघितलं. ते फ्लॅजेट्स कुठे कुठे असतात, कसे असतात, ट्रान्सफर कुठे असतात, लॉन्जिट्युडनल कुठे असतात. नंतर सेल वॉल बघितली. डायटम्समध्ये सबशेल सेल, ओव्हरलॅपिंग शेलसारखी असते, साबणच्या बॉक्ससारखी असते. नंतर डायगोनल फ्लॅजेट्समध्ये लेट्सवरून प्लेट्स, सेल्युलोजच्या प्लेट्सपासून बनलेले असतात. युग्लिनोफ्लॉइड्समध्ये युग्लिनोइड्स असतात, पेलिकल असतात. आणि स्लाईम मोल्डचे स्पोर्स बघितले आपण. नंतर प्रोटोझोन्स बघितले, जुने ॲनिमल्स.
सेल वॉल अब्सेंट असते बघितलं. नंतर क्रायसोफाईट्सचे एक्झाम्पल बघितले आपण. तर डायगोनोफ्लॅजेसमुळे काय होतं, डायगोनोफ्लॅजेसमुळे आपल्याला रेड वेव्ह दिसते. ती रेड वेव्ह कशी असते, टॉक्झिक असते. त्याच्यामुळे मासे मरतात आणि माणसांमध्ये काय होतं, PSP होतो. नंतर युग्लोनाइट्स बघितलं आपण. नंतर प्रोटोझॉन्स बघितलं. प्रोटोझॉन्समध्ये ॲमिबा आहे, एक पेशी आहे. यांचे 4 ग्रुप, फ्लॅजेलेट, सिलिकेट, प्रोटोझॉन्स, अमिबॉइड, याच्यावरती पण क्वेश्चन्स आहेत. आपण याचे एक्झाम्पल्स बघितलेत. आफ्टर दॅट आपण आलो फंजायकडे. फंजायचं आपण हे बघितलं. सिम्बॉयसिस असोसिएशन बघितलं. नंतर युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. ईस्ट युनिसेल्युलर आहे, बाकीचे मल्टीसेल्युलर आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हायपी असते. ब्रँच्ड हायपी बघितल्यानंतर फंजायचे आपण एक्झाम्पल्स बघितले. फायकोमायसेटस, अस्कोमायसेटस, बेसिडोमायसेटस आणि ड्यूटेरोमायसेटस. त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. नंतर स्पोरची ट्रिक्स बघितली आपण. नंतर फंजायचे एक्झाम्पल्स बघितले. फायकोमायसेटिसचे ट्रिक राम आहे. राईमवरून राम, आरवरून रायझोपस, अस म्हणजे US मध्ये काय खातात, ब्रेड खातात. अल्बुगो, AL म्हणजे ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये मस्टर्डचा छोका द्यायचा आहे. जर बॅसिडियसमध्ये बस मशरूम अगर सुमित खाईल, उलटी होईल, पाणी पिईल, ते रुकेल. त्याच्यानंतर ड्यूटेरोमायसिटीसच्या एक्झाम्पलमध्ये टी येतं. आणि अस्कोमायसिटीसचे एक्झाम्पल्स बघितले. त्याच्यानंतर आपण व्हायरसेस बघितले. नॉन लिव्हिंग, जेव्हा त्यांना सेल मिळते तेव्हा ते लिव्हिंग होतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघितलं, द मित्र, इवानोस्काय. स्कायमध्ये धूर जातो. धूर कुठून येतो, टोबॅकोमधून येतो. त्याच्यानंतर BMW बिजरीनेक, यांच्या काय हे बघितलं तर व्हायरसला त्याने नाव दिलं. वीरू कोणासोबत खेळतो, भजीसोबत खेळतो. नंतर व्हायरसचं स्ट्रक्चर बघितलं. त्याच्याभोवती काय असतं, कॉस्मोपियरचं कोट असतं. कॉस्मोपियरच्या कोटमध्ये काय असतं, हेलिकल आणि पॉलिहेड्रल असतात. हेलिकल कुठे असतात, टोबॅकोमध्ये असतात. आणि पॉलिकल बाकीच्या ठिकाणी असतात. व्हायरल डिसीजेस बघितले. नंतर व्हेरिओइड्स बघितले. व्हेरिओइड्सला कोणी डिस्कवर केलं, टिओडिनियरनी केलं. व्हेरिओइड्समुळे काय होतं ते बघितल्यानंतर व्हायरस आपण बघितलं, व्हायरस कसे कसे असतात, कुणात कसे असतात. व्हायरसमुळे PSCD रोग होतो हे बघितलं. नंतर प्रियॉन्स बघितले. प्रियॉन्समध्ये काय काय होतं, तर न्यूरोलॉजिकल डिसीज होतात. कॅटलमध्ये मॅड काउ डिसीज, ह्युमनमध्ये क्रुझवेल जेकब डिसीज होतो. नंतर लायकेन बघितलं आपण. लायकेनचे कवळ घटकावरून प्रकार, लायकेनचे रचनेवर येणारे प्रकार बघितले. थँक्यू.